ठाणे शहरातील रहिवासी वसाहतीत आग लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। महाराष्ट्रातील ठाणे शहरातील एका निवासी वसाहतीत आज पहाटे 4.15 वाजता जनरेटरला आग लागली। त्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। घरातील लोकांना याची माहिती मिळताच ते बाहेर आले। आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले आणि त्यांनी अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली। एजन्सीच्या म्हणण्यानुसार ही घटना गुरुवारी पहाटे निवासी संकुलात घडली। येथे जनरेटरला आग लागली। आग लागताच संपूर्ण परिसरात ज्वाळा दिसू लागल्या। ही बाब लोकांना समजताच ते तात्काळ घराबाहेर आले आणि अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली। लोकांनीही आपापल्या स्तरावर आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही। ठाणे नागरी संस्थेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख यासीन तडवी यांनी सांगितले की ही घटना मुंबई नाशिक महामार्गालगत असलेल्या एका निवासी संकुलात घडली। येथे पहाटे 4:30 वाजण्याच्या सुमारास जनरेटरला अचानक आग लागली। लोकांनी पाहिल्यावर एकच गोंधळ उडाला। ही बाब तत्काळ अग्निशमन दलाला कळवण्यात आली। आगीची माहिती मिळताच स्थानिक अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून आग विझवण्यास सुरुवात केली। अग्निशमन दलाच्या जवानांनी पहाटेचे 5:10 वाजेपर्यंत आग आटोक्यात आणली। या कालावधीत कोणीही जखमी झाले नाही हे सुदैवाचे असल्याचे यासीन तडवी यांनी सांगितले। जनरेटरला आग कशी लागली हे अद्याप समजू शकलेले नाही। महाराष्ट्र राज्य प्रमुख कुणाल भानुशाली यांचा अहवाल।